नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 18च्या निवडणूक प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचार पत्रकांच्या प्रकाशन कार्यसोहळ्यास उपस्थित नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय सागरजी नाईक यांचं प्रभाग क्रमांक 18 मधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सर्व वाशीगाव ग्रामस्थ व आमच्या गावठाण परिसरातील नागरिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. भारतीय जनता पार्टीचा दशरथ भगत साहेब आगे बढो. गेल्या 25 वर्षात वाशीगाव सानपाडा सोनखडचा केलेला विकास आणि लोकांची साथ, कार्यकर्त्यांची मेहनत, प्रशासनासोबत केलेला संघर्ष, असा संघर्ष नेतृत्वाच्या पॅनलमधील आपले चारही लोकप्रिय उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांचा परिचय व त्यांचे सिंबॉल आपण सांगणार आहोत. व नवी मुंबईच्या विकासासाठी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विजन पूर्तीसाठी सागरजी नाईक यांच्या शुभ हस्ते या पत्रकाचं अनावरण झालेलं आहे. मी गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारे आदरणीय दशरथ नाना नवी मुंबई म्यूनिसिपल कॉरपोरेशन चुनाव के लिए वार्ड नंबर 18 में बीजेपी उम्मीदवारों का कैंपेन नारियल फोड़कर शुरू हुआ. पूर्व मेयर सागर नाइक की मौजूदगी में दशरथ भगत, निशांत भगत, दयावती शेवाले और प्रीति भगत के कैंपेन लीफलेट जारी किए गए. 15 जनवरी 2026 को होने वाले नवी मुंबई म्यूनिसिपल कॉरपोरेशन के आम चुनाव के लिए वार्ड नंबर 18 में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों के कैंपेन का काम आज नवी मुंबई के पूर्व मेयर सागर नाइक की मौजूदगी में नारियल फोड़कर और कैंपेन लीफलेट जारी करके शुरू किया गया. इस मौके पर वाशी गांव, सानपाड़ा, पाम बीच और वाशी सेक्टर 17 इलाकों के वोटर और बीजेपी कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे. इस मौके पर मौजूद लोगों को संबोधित करते हुए सागर नाइक ने नवी मुंबई के समझदार वोटरों को याद दिलाया कि उन्होंने हमेशा श्री गणेश नाइक के विकास के विजन का साथ दिया और उन्हें शहर के बाहर दूसरी पार्टियों के नेताओं द्वारा इस शहर के लोगों के टैक्स के पैसे की गलत इस्तेमाल और सरकार द्वारा नगर पालिका को फंड के लिए नजरअंदाज करने की याद दिलाई. निवडणुकीच्या दरम्यान ज्या गोष्टीची आपण सुरुवात करतो त्या सुरुवातीसाठी आपल्याला लाभलेले माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांचं मी वाशी गावातर्फे आणि आमच्या सर्वांच्या वतीने मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. 16 तारखेला वरात आहे आणि 17ला मांडव काढून टाकू. कोणाचा विरोधकांचा, कोणाचा मांडव काढायचा आहे? विरोधकांचा. आणि या शहरातल्या विकृतींचा, कोणाचा? या शहरातल्या विकृतींचा. आपण ज्या ठिकाणी आपण बीजेपी मध्ये नाईक साहेबांच्या नेतृत्वात आहोत. कुठे आहोत? नेतृत्वात. एक नेतृत्व आहे, पलीकडे नेतृत्व नाही, तिचा काठा खोटा आहे. अतिशय गोंधळ आहे, काही समजत नाही. वाशीचा कोण आहे, नेरूळचा कोण आहे, ऐरोलीचा कोण आहे आणि दिघाचा कोण आहे, सर्व असं पिसळलेलं आहे.
त्यामुळे एक छत्राकडे भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज या ठिकाणी सन्माननीय माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढून अर्पण करून शुभारंभ करण्यात आलेला आहे. सन्माननीय धनीजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आज्ञेने या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि बहुसंख्येने या ठिकाणी अतिशय शॉर्ट म्हणजे कमी अवधीमध्ये आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आज या ठिकाणी उपस्थित आम्हाला या ठिकाणी आनंद आहे आणि हा जो प्रचाराचा जो शुभारंभ आहे वास्तविक हा प्रचार वर्षानुवर्षे चालू आहे. मत मागणं हा विनम्रता आहे, परंतु केलेल्या कार्यातून मागण्याचा जो समाधान आनंद आहे तो अलौकिक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही नागरिकांना तमाम नागरिकांना नम्र आवाहन करतो, विनंती करतो आपल्या विकासासाठी, आपल्या उन्नतीसाठी, आपल्या सुरक्षेसाठी, शांततेसाठी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी आणि नवी मुंबई सुरक्षित ठेवून ठेवण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी बहुमताने निवडून द्यावा. निशाणी आहे कमल, जिकडे तिकडे कमल तिकडेच जमल. जिकडे तिकडे कमल तिकडे जमल, बाकी सगळं जाईल. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आनंद आहे. संपत चव्हाण साहेब या ठिकाणी आहे. मी मग बोललो मेरिटच आहे ना, हा कार्याला दिलेलं तिकीट आहे. मेरिट म्हणजे काय, कार्य आहे ना, जे तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून केलेले कार्य आहे आणि गेल्या वर्षानुवर्षी जो कार्य करतोय त्यामध्ये प्रेसचा फार मोठा सपोर्ट आहे. जे केलेले कार्य आपण जनतेत दाखवलं, आपण जर दाखवलंच नसतं तर कसं झालं असतं. म्हणून हे जे तिकीट दिलेलं आहे दशरथ भगत व्यक्ती बाजूला करावं. त्यांच्या सह केलेल्या सर्व नागरिकांनी केलेला जो कार्य आहे आणि कार्य सकारात्मक आहे, लाभदायक आहे, आशादायक आणि सुलभ आहे, या कार्याला दिलेलं तिकीट आहे असं मला या ठिकाणी मागच्या 6 वर्षाच्या उणीवाने सुधारणा करतात. जे राहिलेलं आहे उणीव काही नाही आहे, अधिक त्यात चांगलं भर कसं करता येईल, अधिक विकास कसा करता येईल हेच ध्यास आहे. आणि नवी मुंबई सुरक्षित राहणं नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली, धनेजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही नवी मुंबई महानगरपालिका सुरक्षित राहणं ही काळाची गरज आहे. आणि याच्यासाठी याच्यासाठीच लढायचं आहे आणि संघर्ष करायचा आहे. आणि जो काय काम राहिलेला आहे, काम राहिलं म्हणजे काय, सुधारणा, अधिक सुधारणा, अधिक उत्तम सुधारणा, अधिक आधुनिक सुधारणा हा राहिलेला आहे. उणीवा हा काय, उणीवा कधी संपलेला आहे, अधिक चांगलं करता येईल याच्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू आणि प्रचंड संख्येने प्रचंड मताने जिंकून येणार आहे. मला असं या ठिकाणी आमचा ध्यास आहे. आणि आम्ही जो आत्तापर्यंत ध्यासपूर्ती आणि ध्यास वचननामा, आता इथे संपत चव्हाण साहेब आम्ही आता सेक्टर आम्ही काय केले, जो ध्यासपूर्ती म्हणजे वचनपूर्ती केलेली आलेला आहोत, असं अचानक आलेलं नाही आहोत, अचानक आलेलं नाही आहे. हा एक विकास विश्वासाचा भरोसा आहे. काय म्हणतोय, एक विकास विश्वासाचा कायम भरोसा आहे. आणि याच्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी अतिशय नाईकच्या नेतृत्वाखाली ही निवडणुका अतिशय बहुमताने, प्रचंड मताने, बहुसंख्येने या ठिकाणी निवडून असे आमचा आशा आहे. ओके. प्रभाग क्रमांक 18मधून नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमचे उमेदवार नेते दशरथजी भगत साहेब, माझे मित्र निशांतजी भगत, दमयंती शेवाळी मॅडम, नीती भगत मॅडम यांचा परिचयपत्र आणि प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी जोडलेला आहे आणि त्यांचा प्रचार हा सुरू केलेला आहे. खऱ्या अर्थाने या व्यक्तींची परिचयाची आवश्यकता कुठल्याच नागरिकांना नाही. प्रत्येक नागरिकांना यांची ओळख आहे आणि कार्याची ओळख आहे. त्यामुळे वारंवार विश्वास नागरिकांनी त्या ठिकाणी दर्शवला आहे. भाजपा पक्षाचं नेतृत्व गणेश नाईकजी आणि भगत फॅमिली, शेवाळे फॅमिली यांचं कार्य या सगळ्यांची साथ या प्रभाग क्रमांक 18मध्ये लागून
या प्रभागाचा विजय हा निश्चितच त्या ठिकाणी मानला जातो आणि त्या प्रभागाची जी तळमळतीने कार्य दशरथजी भगत साहेब यांनी यापुढे केलेली आहे त्या माध्यमातून नागरिक हा पूर्णपणे विश्वास या आपल्या चौघ उमेदवारांवरती दाखवतो असं मला वाटतं.